प्रेज लॉर्ड. आणि गेले काही आठवडे आपण ह्याच दृष्टांतावरती बोलत आहोत. प्रेज लॉर्ड. रुपयाचा दृष्टांत गेले 2-3 रविवार आपण यावरती पाहिलेला आहे आणि त्याच दृष्टांतावरून एक आणखी एक नवीन गोष्ट आज आपण पाहणार आहोत. सर्वजण ऐकण्यास उत्सुक आहेत. हालेलुया. हालेलुया. तुमचे हात परमेश्वराने पाहिलेले आहे. आणि आपण वाचलेलं वचन आहे मत्तीचं पुस्तक 25वा अध्याय आणि 15वे वचन. आणि मला तुम्हाला शॉर्टमध्ये सांगू द्या. एक धनी आहे आणि त्याला एका परदेशात जायचं आहे आणि आत्तासारखी आधुनिक वाहनं किंवा आधुनिक सोयीसुविधा विमानं वगैरे नाही आहे. आताच आमची चर्चा झाली की आमच्यातील एक भाऊ डॉक्टरचं शिकण्यासाठी अमेरिकेमध्ये गेलेला आहे आणि त्याला 17 तास लागलेले आहे. प्रेज लॉर्ड. आणि विचार करा की आता 17 तासामध्ये आपण जगाच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यामध्ये जाऊ शकतो. पण त्या काळी तशी सुविधा नव्हती. आणि त्या काळचे वाहनं म्हणजे काय? उंट, गाढवं. प्रेज लॉर्ड. आणि जर राजा किंवा मोठा अधिकारी असेल तर त्याचं घोड्या रथ आणि शक्यतो उंट, गाढवं असे वाहनं असायचे. आणि त्यांना वर्षानुवर्ष लागायचे एका गावातून दुसऱ्या गावात जायला. आणि असाच एक धनी तो परदेशात जाण्यास निघाला. पण त्याच्यापाशी मालमत्ता पुष्कळ होती. पुष्कळ तो श्रीमंत होता. पुष्कळ त्याच्यामध्ये मालमत्ता होती. 14 वचन आपण वाचूया. त्यामध्ये दिलेलं आहे रुपयाचं दृष्टांत हेडिंग आहे आणि 14 वचनामध्ये दिलेलं आहे. कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासास बोलवून त्यास आपली मालमत्ता सोपून दिली त्याप्रमाणे हे आहे. आणि जो तो धनी आहे तो फार श्रीमंत आहे आणि त्याच्याकडे अगणित दास आहे. त्यामुळे इथं दिलेलं आहे दासास बोलवून. सवलती टिंब आहे. बरोबर. अनेक पुष्कळ दास आहे. इथं फक्त 3 दासाचा उल्लेख आहे. म्हणजे असं समजू नका की फक्त 3च दास आहे. पुष्कळ दास आहेत. कारण ते दासास बोलून त्यांनी सांगितलेलं आहे. जर फक्त 3च दास असले असते तर इथं लिहिलं असतं. म्हणजे आपल्या 3 दासास बोलवले त्यांना दिलं. पण इथं शब्द आहे दासास बोलून. पुष्कळ दास आहेत. आणि तुम्हाला माहीत आहे जर अब्राहमाचं जे उदाहरण घेतलं उत्पत्तीच्या पुस्तकात तर त्यांनी फक्त त्याच्या युद्धाला जाण्यासाठी त्याच्या घरी जन्मलेले 318 दास निवडले होते. बरोबर. माहीत आहे का? त्यामुळे तुम्हाला जे सांगायचं आहे की त्याच्याकडे पुष्कळशे दास होते. असं नाही की 2-3च होते. पुष्कळशे दास होते आणि त्याची मालमत्ता देखील पुष्कळ होती. आणि त्याला परदेशी जायचं होतं. परदेशी जायचं होतं म्हणून त्यांनी काय केलं? आता सगळे मालमत्ता ठेवायला तेव्हा बँकेत लॉकर नव्हते किंवा दुसऱ्या काही सोयीसुविधा नव्हत्या. आता जर आपल्याला पुढे जायचं असेल तर आपण बँकेच्या लॉकरमध्ये काही आपल्या किमती वस्तू असेल तर ठेवतो. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि मग त्याकडे काही नसल्यामुळे त्यांनी काय केलं? आपल्या सर्व दासांना बोलवलं. पुष्कळ दासांना बोलवलं आणि त्यातील ठराविक 3 दास त्यांनी निवडले. प्रेज लॉर्ड. हालेलुया. सध्या निवडणुकीचा काळ आहे. प्रेज लॉर्ड. झेडपी पंचायत समिती पुष्कळशे उमेदवार होते. कारण की पुष्कळशे चिन्ह आहेत, पुष्कळशे पक्ष आहेत, पुष्कळशे उमेदवार आहेत आणि त्यातून एक आपल्याला निवडायचं आहे. प्रेज लॉर्ड. आणि तसंच काहीशी निवड त्या धन्यानी कशासाठी केलेली आहे? मालमत्ता सोपून दिली. प्रेज लॉर्ड. त्या दासांची निवड जे 3 दास त्यांनी निवडलेले आहेत त्या दासांची निवड कुठल्या कामासाठी केलेली आहे? आपली मालमत्ता सांभाळण्यासाठी. तो परदेशी जाऊन वापस येईपर्यंत कदाचित 1 वर्ष लागेल, कदाचित 2 वर्ष लागतील, माहीत नाही. आपले ब्रदर 6 वर्षासाठी गेलेले आहेत. अनिकेत ब्रदर डॉक्टर होण्यासाठी 6 वर्षासाठी ते अमेरिकेला गेलेले आहेत. तसंच हा धनी परदेशी गेलेला आहे. तो काय जवळच्या गावात गेला नाही म्हणजे 1-2 दिवसात येण्यासाठी. परदेशी म्हणजे फार लांब गेलेला आहे. माहीत नाही त्याचा प्रवास किती लांब आहे, कुठल्या माध्यमातून तो जाणार आहे याचा उल्लेख नाही आहे.
पण तो परदेशी गेलेला आहे, खूप लांब गेलेला आहे आणि त्यासाठी त्याने आपली मालमत्ता आपल्या दासास बोलवलं. त्या 3 दासांमधून पुष्कळशा दासांमधून 3 दासांची निवड केलेली आहे आणि त्या दासांना आपली मालमत्ता सोपवून दिलेली आहे. कुणाला 5,000 दिले, कुणाला 2,000 दिले, कुणाला 1,000 दिलेला आहे. प्रेज लॉर्ड. आणि त्याची संपत्ती किती आहे? 5 आणि 2 7 आणि 1 8,000. 2025 सालापूर्वीचे 8,000 म्हणजे आता ते करोडोमध्ये त्याची किंमत होत असेल. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभू श्री ख्रिस्ताने हा दाखला 2025 वर्षापूर्वी दिलेला आहे सुमारे. आणि जर आपण पैशाची किंमत जर मोजत असलो तर आपल्याला माहीत आहे दर 10 वर्षांनी एक त्याची व्हॅल्यू 10 पटीनं वाढते. बरोबर. आम्ही लहान असताना आम्हाला जी वस्तू 10 रुपयाला भेटायची ती आता 100 रुपयाला भेटते. म्हणजे सांगायचा उद्देश काय की दर 10 वर्षांनी, दर 15 वर्षांनी, 20 वर्षांनी त्याची व्हॅल्यू जर 10 पटीनं वाढत असेल तर 2025 वर्षापूर्वी जर एका धन्याची मालमत्ता 8,000 मोहऱ्या येत असेल तर त्याची आजची किंमत किती असेल? हालेलुया. प्रेज लॉर्ड. तो आत्ताच्या जर कॅल्क्युलेशननी पाहिलं तर तो टाटा अंबानीपेक्षा श्रीमंत असतो, अदानीपेक्षा. तर मला तुम्हाला काय सांगायचं आहे की इतकी मोठी मालमत्ता सांभाळण्यासाठी त्याने अनेक दासांमधून 3 दासांची निवड केली. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आता आपण वचनाच्या मुख्य भागामध्ये आलेलो आहोत आणि त्यांनी त्यांची निवड कशी केलेली आहे ते सिस्टर वचन म्हणते जाऊ. आता आपलं मुख्य वचन 25वा अध्याय 15वा वचन आपण पुन्हा एकदा वाचूया. आपण आता वचनाच्या मेन भागमध्ये आलेलो आहोत. 25-15 एकाला त्याने 5,000 रुपये, एकाला 2,000, एकाला 1,000 असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी गेला. प्रेज लॉर्ड. आणि मला जे तुम्हाला सांगायचं आहे देवाच्या वचनातून ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले. प्रेज लॉर्ड. हालेलुया. कारण की तो धनी फार श्रीमंत होता आणि त्याच्यापाशी पुष्कळ मालमत्ता होती, पुष्कळ दास होते. सगळ्या दासांना त्यांनी दिलं नाही आपली मालमत्ता. ठीक आहे. त्याकडे समजा अजून काय 100 दास असतील, अजून काय आता 318 दास असतील अब्रामाच्या काळाप्रमाणे. ठीक आहे. अजून काय त्यांनी प्रत्येकाला वाटून दिले का? त्यांनी फक्त 3 लोकांना निवडलं. काहीतरी पाहून त्यांनी निवड केली असेल. प्रेज लॉर्ड. बोलवलेले पुष्कळ आहे पण निवडलेले थोडके आहेत. आणि तुम्ही आणि मी निवडलेले आहोत म्हणून स्वतःसाठी एकदा करावं. प्रेज लॉर्ड. स्वतःसाठी एकदा करावा. कारण की जर देशाची लोकसंख्या जर आपण पाहिली 130 कोटी आहे तर त्यामध्ये विश्वासाची संख्या पाहिली त्यातील 1 किंवा 2% असतील. प्रेज लॉर्ड. 3%. म्हणजे बघा 100तले 3 जण. म्हणजे हे काय झालेलं आहे? निवडलेले आहे. प्रेज लॉर्ड. सगळेच जण विश्वास ठेवणारे आहेत का? बोलवलेले सगळे आहेत. आणि मत्ती 11:28 वचन हे सगळ्यांसाठी आहे. अवकाष्टी व भारताच्या नो तुम्ही सर्व मजकडे या म्हणजे तुम्हाला विश्वास. योहान 3:16 सगळ्यासाठी आहे. पण बोलायला पुष्कळ असले तरी निवडलेले थोडके आहेत. दास जरी बहुत असले तरी त्या धड्याने आपली ती मूल्यवान संपत्ती, मूल्यवान मोळा, मूल्यवान मालमत्ता सांभाळण्यासाठी त्या 3 लोकांची, 3 दासांची निवड केलेली आहे. प्रभू श्री ख्रिस्ताने देखील जेव्हा आपल्या सेवेची सुरुवात केली तेव्हा प्रथम 12 प्रेषितांना निवडले, नंतर 70 शिष्यांना निवडलं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि जुन्या काळी देखील आपण पाहिलं तर परमेश्वर आपल्या कामासाठी वेगवेगळ्या सेवकांना, संदेष्टांना निवडत आलेला आहे. प्रथम अब्रामापासून सुरुवात झाली आणि पुढे आपण जाऊन पाहतो की इसाक, याकोब, मोशे, प्रेज लॉर्ड असे सर्व सेवकांना, सर्व संदेष्टांना परमेश्वराने निवडलेलं आहे. हे आपल्याला पाहायला मिळतं.
पण मला जे महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की परमेश्वर निवडताना काहीतरी तुमचं गुण पाहतो, काहीतरी तुमची योग्यता पाहतो, काहीतरी तुमचं काम पाहतो. तो असंच तुम्हाला निवडत नाही आणि तुम्ही निवडलेले आहात. परमेश्वराने तुम्हाला निवडलं. ठीक आहे, कंपनीसुद्धा एखादा जॉबची निवड करायची असेल तर 10 परीक्षा घेतल्या जातात, 10 क्वेश्चन विचारले जातात, तुमचे सर्व बायोडाटा पाहिला जातो. म्हणजे तुम्ही त्यासाठी योग्य आहात का, तुम्ही ते काम करण्यासाठी योग्य आहात का, हे पाहिलं जातं. तेव्हा तुमची निवड होते. प्रेज लॉर्ड, हालेलुया. त्या धनाने त्या 3 दासांना असंच निवडलं नव्हतं, तर त्यांनी काहीतरी पाहून, त्याची योग्यता पाहून त्यांना निवडलेलं होतं. आणि तुम्ही आम्ही निवडलेलं आहोत. त्या स्वर्गीय पित्याने आपल्याला निवडलेलं आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला निवडलेलं आहे. त्याची सेवा चाकरी करण्यासाठी, त्याची साक्षी सुवार्ता सांगण्यासाठी, त्याच्या वचनाची घोषणा करण्यासाठी, ज्या आजारी आहेत त्यांना निरोगी करण्यासाठी विविध कृपादाने त्यांनी आपल्यासाठी दिलेले आहेत. त्या बहुमूल्य मोहरा दिलेल्या आहेत, पण त्या त्यांनी आशाच दिलेल्या नाहीत. ते समजून घ्या प्रथम. मी तुम्हाला त्या मोहरांविषयी जास्त सांगणार नाही, कारण की गेल्या 2-3 आठवड्यामध्ये त्या मोहरांविषयी आपण जास्त ऐकलेलं आहे. पण मला तुम्हाला सांगायचं आहे, तुमची जी निवड झालेली आहे ती परमेश्वराने अशीच केलेली नाही. प्रेज लॉर्ड. सर्वजण माझ्या मागे म्हणा, माझी निवड परमेश्वराने अशीच केलेली नाही. काहीतरी योग्यता परमेश्वराच्या दृष्टीने माझ्यामध्ये त्याला दिसून आलेली आहे, म्हणून त्याने माझी निवड केली. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्यामुळे मी म्हटलं की तुम्ही स्वतःसाठी एकदा टाळा वाजवा, कारण की तुम्हाला परमेश्वराने निवडलेलं आहे त्याच्या राज्याच्या घोषणेसाठी, त्याच्या राज्य वाढवण्यासाठी. आणि परमेश्वर अशीच निवड करत नाही. परमेश्वर असंच कुणाला बोलवत नाही, कारण की देवाचं वचन आहे, पित्याने आकर्षिल्याशिवाय पुत्राकडे कोणी येत नाही. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणला, पित्याने आकर्षिल्याशिवाय पुत्राकडे कोणी येत नाही. म्हणजे विचार करा, जर आपण इथं प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहोत, प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेलो आहोत, तर स्वर्गीय पित्याने आपल्याला बोलावलेलं आहे, स्वर्गीय पित्याने आपल्याला आकर्षिलेला आहे पुत्राकडे. तेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेलो आहोत, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहोत. आपण असेच आलेलो नाही. अशी आपली असं ज्या चाकणमधून आपल्याला इथं आपण किती जण आहोत? 6 जण. अशीच परमेश्वराने या 6 जणांची निवड इथं येण्यासाठी केलेली नाही. प्रेज लॉर्ड. असंच तुम्हाला काही कृपादान दिलेलं नाही. मी सिस्टरला नेहमी म्हणतो, सिस्टर तुम्ही आज वर्षी नेहमी भेटले की म्हणत असते, कारण की परमेश्वराने तुमची निवड तुमच्या योग्यतेनुसार केलेली आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तुम्ही साधे नाही. प्रथम स्वतःला निगेटिव्ह जे विचार असतील तुमचे स्वतःविषयीचे ते काढून टाका. काही कारणं असतील ते काढून टाका. कारणं भरपूर आहेत, माझ्या मागे देखील भरपूर आहेत. प्रेज लॉर्ड. पण ते कारणं मी बाजूला ठेवतो. जेव्हा जेव्हा परमेश्वराने कुणाला निवडलं आहे, प्रत्येकाने काही ना काही कारणं दिलेली आहेत. प्रेज लॉर्ड. मोशेला निवडलं तर त्याने काय सांगितलं? मी जड ओठाचा मनुष्य. प्रेज लॉर्ड. परत अजून कुणाला निवडलं होतं? हालेलुया. कुणाला निवडलं होतं? यशाला निवडलं होतं. 6व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की तो म्हणतो मी अशुद्ध ओठांचा मनुष्य. प्रेज लॉर्ड. गिदोनाला निवडलं होतं, तो म्हणला मी हलक्या वंशाचा आहे. शौलाने देखील तसंच कारण दिलं होतं. आणि ज्याला निवडलं त्यांनी काही ना काही कारणं दिली होती की बाबा आम्ही असे आहोत, आम्ही काय तुझ्या योग्यतेचे नाही. प्रेज लॉर्ड. परमेश्वर कशावर योग्यता ठरवतो? आपण एक वचन वाचूया. एक वचन वाचूया. 1 शमूएल 13वा अध्याय 14वं वचन. 1 शमूएल 13:14. 1 शमूएल 13वा अध्याय 14वं वचन. पण आता तुझे राज्य कायम राहायचे नाही. परमेश्वराने आपल्यासाठी आपल्या मनासारखा मनुष्य शोधून त्याला आपल्या लोकांच्या अधिपती नेमले आहे.
कारण परमेश्वराने तुला केलेली आज्ञा तू पाळली नाहीस. 16वा अध्याय पहिलं वचन आहे. हे 16 आहे. 16 आहे ना? मग परमेश्वराने शमूएलला म्हटले, मी शौलाला इस्रायलाच्या राजपदावरून झुगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोठवर शोक करीत राहणार. शिंगात तेल भरून चल, मी तुला इशाय बेथलेहमकर ह्याच्याकडे पाठवतो, कारण मी त्याच्या एका पुत्राला माझ्याकरता राजा निवडले आहे. 7वं वचन पण आहे. पण परमेश्वराने शमूएललास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. आमेन. हालेलुया. काही वचन आपण वाचलेली आहेत जी दाविदाच्या संबंधाने आहेत, आणि ती वचन आपण का वाचलेली आहेत की परमेश्वर कशा पद्धतीने निवड करतो, कशा पद्धतीने तो तुमची योग्यता बघतो हे तुम्हाला समजावं यासाठी ही काही वचनं आपण वाचलेली आहेत. प्रेज गॉड. आणि जेव्हा परमेश्वराने दाविदाची निवड केली तेव्हा त्यांनी योग्यता तपासण्यासाठी कुठले क्रायटेरिया वापरलेले आहेत, कुठले संदर्भ त्यांनी तपासलेले आहेत ते आपल्याला ह्या वचनातून पाहायला मिळतं. आता तुम्हाला सांगू द्या की परमेश्वराने दाविदाचे मन पाहिलेलं आहे, परमेश्वराने दाविदाचे अंतःकरण पाहिलेलं आहे, आणि दाविदाविषयी साक्ष आहे की तो परमेश्वराच्या मनुष्यासारखा होता. हालेलुया. प्रेज गॉड. तुम्ही असं बघून सुद्धा म्हणू नका की मी कुरूप आहे, काळा सावळा आहे, मी छोटा आहे. बाह्य सौर पाहून किंवा आशा पाहून स्वतःविषयी निगेटिव्ह गोष्टी बोलू नका. मी काही दिवसांपूर्वी एक व्हॉट्सअपला स्टेटस मेसेज टाकला. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा मेसेज होता, आणि त्याने सांगितलं होतं की रोज स्वतःविषयी 5 गोष्टी बोला की गॉड इज विथ मी. माहिती आहे का? सांगा ना. 5 सेंटेन्सेस सांगितलं तर गॉड इज विथ मी, आणि आय एम द विनर, आय एम द स्ट्रॉंग वगैरे वगैरे. स्वतःविषयी 5 पॉझिटिव्ह गोष्टी बोलण्याविषयी डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी शिकवलं होतं. त्याचं मी एक स्टेटस ठेवलं. आणि मला तुम्हाला सांगू द्या की परमेश्वर त्या गुप्त गोष्टी पाहतो, त्या आतल्या गोष्टी पाहतो ज्या मनुष्याला दिसू शकत नाही, ज्या मनुष्य त्या शोधू शकत नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि परमेश्वराने तुम्हाला त्याची मालमत्ता सांभाळण्यासाठी, त्या धड्यांनी कसं आपली मूल्यवान मालमत्ता सांभाळण्यासाठी त्या 3 दासांची पुष्कळ दासांमधून निवड केली, तसंच परमेश्वराने ह्या पूर्ण जगातून त्याची सेवा चाकरी करण्यासाठी, त्याच्या राज्याची घोषणा करण्यासाठी, त्याची सेवा चाकरी करून लोकांना प्रभू श्री ख्रिस्ताचं नाव पोहोचवण्यासाठी पूर्ण जगातून त्याने तुम्हाला निवडलेलं आहे. हालेलुया. त्यामुळे स्वतःविषयी निगेटिव्ह गोष्टी पाहू नका, विचार करू नका की मी असाच आहे, मी तसाच आहे, मी हे करू शकणार नाही, मला हे जमणार नाही, मला हे आठवण नाही, मला ते आठवण नाही. कारण भरपूर आहे, पण त्याचा विचार करत बसू नका, कारण की परमेश्वराने तुम्हाला तुमच्यामध्ये त्या काहीतरी योग्यता पाहून ते दान त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. सगळ्यांनाच वर्षित दान दिलं नाही, सगळ्यांनाच वचन सांगण्याचं दान दिलं नाही, सगळ्यांनाच वाद्य वाजवण्याचं दान दिलं नाही, सगळ्यांनाच गीत गाण्याचं दान दिलं नाही. प्रेज लॉर्ड. आता एक सुद्धा वाद्य वाजवता येत नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रत्येकाला काही ना काही दान त्यांनी दिलेलं आहे त्याच्या योग्यतेप्रमाणे, आणि काहीतरी पाहून ते दिलेलं आहे प्रियाने. आणि विचार करा, तर परमेश्वराने तुम्हाला योग्य ठरवलेलं आहे, तर तुम्ही स्वतःला अयोग्य का मानता? प्रेज लॉर्ड. परमेश्वराने जर त्याच्या राज्यासाठी, त्याची सेवा चाकरी करण्यासाठी तुम्हाला निवडलेलं आहे, तर तुम्ही स्वतःला नापसंत का ठरवलं? हालेलुया. वचनाच्या शेवटच्या भागामध्ये आज आपण आलेलो आहोत, आत्ता आपण आलेलो आहोत क्लोजिंग भागामध्ये, की स्वतःला कमी समजू नका. स्वतः परमेश्वराने तुमची निवड केलेली आहे या जगात. हालेलुया. स्वतः परमेश्वराने तुम्हाला निवडलेलं आहे.
त्याची मूल्यवान संपत्ती सांभाळण्यासाठी, स्वतःच्या मूल्यवान मोहरा सांभाळण्यासाठी त्यांनी तुमची निवड केलेली आहे. त्याची स्वतःची मालमत्ता सांभाळण्यासाठी तुम्ही स्वतःचा विचार करा. तुम्ही समजा जर धनाच्या जागी आहात, बरोबर, तुम्ही स्वतः त्या धनाच्या जागी आहेत असं समजून विचार करा की तुमच्यापाशी पुष्कळशा मोहरा आहेत आणि तुमच्यापाशी पुष्कळशे दास आहेत. आणि समजा आताचा विचार करू नका, त्या काळचा विचार करा की ज्या काळी विमान नव्हते, ज्या काळी बँका नव्हत्या. असा विचार करून पहा की तुम्ही तुमची मालमत्ता कुणाला द्या. काहीतरी बघूनच द्या ना. हालेलुया. जर आपण आपली मालमत्ता जर काहीतरी बघूनच कुणाला देतो, काहीतरी जबाबदारी काहीतरी बघूनच देतो, जर परमेश्वराने तुम्हाला ते दान दिलं आहे, परमेश्वराने जर त्या बहुमूल्य मोहरा तुम्हाला दिलेला आहे, तर काहीतरी बघूनच दिलं असेल ना. हालेलुया. काहीतरी क्रायटेरिया पाहिलाच असेल ना. दाविदाची निवड अशीच केली नाही. दाविदाला असाच इस्रायलचा राजा जो मेंढपाळ होता, मेंढ्या राखीत होता रानामध्ये, त्याला घरचे देखील विचारत नव्हते. त्याची निवड असंच इस्रायलचा राजा होण्यासाठी केलं नाही. काहीतरी परमेश्वराने पाहिलं होतं, त्याच्यामध्ये काहीतरी योग्य परमेश्वराला दिसलं होतं की जो मेंढरांची काळजी घेऊ शकतो, मेंढरांचं रक्षण करू शकतो, सिंह वासोलापासून तो आता इस्रायलातले जे मेंढरं आहेत त्यांची देखील काळजी घेऊ शकतो, त्यांचं देखील रक्षण